नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कमळी आता आजोबांच्या जवळच असते आणि अल्बम बघण्याचं काम चाललेलं असतं. त्यांचा मस्त असा टाइम चाललेला असतो. तेवढ्यात काय अन्नपूर्णा आजी फोन लावतात. कमळी पटकन फोन उचलते. आजोबा, आजींचा फोन आहे. अहो आजी बोला की. कमळी, आलीस तू? वय आजी, आले की मी. आजोबा कसे? एकदम निवांत. आमच्या दोघांचं मस्त चाललंय आजी, अजिबात तुम्ही काळजी करू नका. आजी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आजोबांचं सगळं व्यवस्थित आहे. मी आहे ना इथे काळजी घ्यायला. अन्नपूर्णा आजी आता चौकशी करते. आजोबा जेवले का? तू जेवली का? हो आजी, आम्ही जेवलो. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बघ. आणि तुम्ही ज्या कामासाठी गेला ते काम झालंय का आजी? आजी म्हणते नाही, आता चालू आहे, बघू होतं की नाही. कमळी म्हणते आम्ही इकडे आमची काळजी घेतोय, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मग झालं. अन्नपूर्णा आजी म्हणते चल आता कमळी, ठेवते बरं फोन. आता अन्नपूर्णा आजीने फोन ठेवलेला असतो आणि कमळीलाही खूप छान वाटतं आजीसोबत बोलून. आता फोन बंद झाल्यावर कमळी म्हणते आजोबा, आजीचा फोन होता, तुमची विचारपूस करायला फोन लावला होता आजीने. बघा त्यांना किती काळजी आहे तुमची. कमळीचे आता गप्पा मारून झालेले असतात. कमळी म्हणते आजोबा, आता जेवणाची वेळ झाली, मी तुमचं जेवणाचं बघतो. कमळीने आता राजन आणि गौरीचा फोटो हातात घेतलेला असतो. तेवढ्यात काय मागून तिला सुजाताने आवाज दिलेला असतो. कमळी ताई. आणि कमळी तो फोटो हातात घेते आणि माघारी बघते. सुजाता म्हणे तुमच्यासाठी जेवण आणले, आधी तुम्ही जेवण करा. कमळी म्हणते नाही, आधी आजोबांना भरवतो, मग मी जेवेन. सुजाताने आता कमळीचं ताट ठेवलेलं असतं आणि सुजाता सोबत बोलता बोलता कमळीने तो फोटो न बघताच अल्बम मध्ये ठेवलेला असतो. आजोबांना असं वाटत असतं की कमळीने तो फोटो बघावा, म्हणजे काय सत्य हे कळेल आणि आजोबांना जी शंका आहे किंवा जे वाटतं ते सुद्धा सगळं निरसन झालं असतं. पण कमळीने आता बोलायच्या याच्यात किंवा घाईघाईने तो फोटो बघितलेलाच नसतो. आहे तसंच फोटो अल्बम मध्ये ठेवते. सगळे अल्बम घेते आणि व्यवस्थित आता कपाटात ठेवायला चाललेली असते. पण बिचाऱ्या आजोबांची खूप घालमेल होत असते. त्यांना असं वाटतं की हिने हा फोटो बघावा आणि नक्की काय हे हिलाही कळू दे, म्हणजे मला कळेल की ही माझी नात आहे का. आजोबा आता तिच्याकडे बघत असतात, तिला खुनवा-खुनवी करतात, पण कमळीला काही एक कळत नसतं. कमळी आता कपाटामध्ये अल्बम ठेवून देते आणि स्वतःच्या हाताने आता बाबांना जेवण भरवायला त्यांच्यासमोर बसलेली असते. आजोबा आधी पोटभर जेवा. आता सुजाता किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात काय रागिनी आलेली असते. आता रागिनीला किचनमध्ये बघून ती जरा घाबरतेच. मॅडम, तुम्ही किचनमध्ये काही हवंय का? तुम्हाला काही काम होतं का? आधी सांग, सगळा स्वयंपाक झालाय का? हो, सगळा स्वयंपाक वगैरे झालाय, सगळं आवरलंय मॅडम. सुजाता म्हणते तुम्हाला ताट वाढून देऊ का? रागिनी म्हणते नकोय, माल नको वाढून देऊ. माझ्या खोलीत जा आणि तिथे कॉफीचं मग घे, स्वच्छ धुवून ठेव. जा बरं तेवढं मग, तिथेच राहिलाय तो माझ्याकडून. आता रागिनीने काम सांगितलं म्हटल्यावर तिला जाणं भाग आहे. ती लगेच तिथून निघालेली असते. तिच्या रूम मध्ये जाऊन तिला कॉफीचा मग आणायचा असतो. आता रागिणीचं काहीतरी कारण असतं किंवा कारस्थान असतं, म्हणूनच ती किचनमध्ये येऊन उभी राहिलेली असते. रागिणी आता स्वतःशीच बोलायला लागलेली असते. रागिणी, तुझी आई अगदी बरोबर बोलत होती बघ. ती जे काही बोलत होती ना रागिणी, म्हणजे तुझी आई, ते आणि अगदी तसंच करायचंय. म्हणजे रागिणीला कामिनीने जो मंत्र दिलेला असतो ते आणि तसंच तिला वागायचं असतं. रागिणी मस्त खुश होत असते आणि आनंद व्यक्त करून हसत असते. चला रागिणी मॅडम, कमळी मॅडमच्या जेवणात काहीतरी मिक्स करूया, म्हणजे कशी गंमत येणार ना. तिचा काटा आपण कायमचा काढून टाकूया, म्हणजे कसं आहे, कमळीचा राग राग जो येतो तो कायमचा पत्ता कट होऊन जाणार. कमळी सुद्धा कायमची निघून जाणार आणि माझंही काम होऊन जाणार. आता कामिनीने सांगितलं तसं काहीतरी कमळीच्या जेवणात ही टाकणार असते, म्हणजे काय, कमळीचा कायमचा पत्ता कट करणार असतात. ताट वाढायला घेतलेलं असतं रागिनीने आणि त्या ताटात बरोबर काहीतरी ती मिक्स करणार असते. रागिनीने बरोबर ती डब्बी आणलेली असते. मागच्या वेळेला सुद्धा खिरीमध्ये टाकायला जी डब्बी वापरलेली असते विषाची, तीच त्यांनी आणलेली असते आणि रागिनीने आता पटकन ती काढलेली असते. त्या बाटलीकडे बघते, माझ्या वाटेत आडवी येतेस की काय? आता बघ तुला कशी आडवी करते कमळी. काही झालं तरी रागिनीला कमळीला जन्मभराची अद्दल घडवायची असती आणि म्हणून हा घाणेरडा खेळ ती खेळत असती. रागिनीने बरोबर डाळ भातामध्ये ते औषध मिक्स केलेलं असतं आणि बिचारी कमळी आता ते खाणार असते. आजोबांचं जेवण झालं की कमळीला सुद्धा जेवण करायचं असतं. तिने डाळ भाताचं मिक्स केलेलं असतं आणि त्यामध्ये चम्मच वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं असतं. आता एवढं ताट घ्यायचं आणि कमळीला देऊन यायचं. ती बिचारी पोटभर तरी जेवेल ना. ती आता सुजाता असते, ती ताटाकडेच बघत थांबलेली असते. रागिनी मात्र मनातल्या मनात म्हणते आज मस्त जेवा कमळी, अगदी पोटभर जेव तू, अगदी शांत निवांत. ती कामिनीकडे रागाने बघत असते. ए, माझ्याकडे काय डोळे वाटारून बघतीये? काम काय सांगितलंय? ताट घ्यायचं आणि कमळीला नेऊन द्यायचं सांगितलेलं असतं. हे ताट कमळी मॅडमला द्यायचं आणि रागिणी तिथून निघून गेलेली असते. तिला आता शंका आलेली असते, रागिणीने काहीतरी नक्कीच केलंय, म्हणूनच एवढ्या आवडीने तिला ताट बनवून दिलंय. तेवढ्यात काय नाचत नाचत उड्या मारत अनिका आलेली असते आणि ही ताट घेऊन कमळीला द्यायला चाललेलीच असते.
अनिका म्हणते माझ्या रूम मध्ये यायचं. ती म्हणते मी कमळी मॅडमला जेवण देऊन येते. आता अनिकाने ऐकले कमळीला जेवण. अनिकाचा काय रागच राग आलेला असतो लगेच. व्हॉट, काय बोललीस तू? कमळीला जेवण? गावछाप माझ्या घरी आलीये पुन्हा? हिम्मतच कशी होते हिची? तिला हे घर म्हणजे काय धर्मशाला वाटते का? कधीही कोणी तोंड वर करत चालायचं? कुठे आहे ती गावछाप? कुठे आहे गावछाप? ए सांग पटकन. घाबरलेली असते. ती म्हणती त्या आजोबांच्या खोलीत. मॅडम आम्ही तरी काय करणार, आम्हाला जे काम सांगितलं तेवढंच आम्ही करतो. अन्नपूर्णा मॅडमने आजोबांची देखभाल करायला त्यांना बोलवलं होतं, आम्हाला नाही माहिती. ते दोघं बाहेर गावी गेलेत काही कामासाठी. 1 दिवस लागणार आहे त्यांना, म्हणूनच कमळी मॅडमला बोलवलंय बाबांची देखभाल करायला. व्हॉट, दोघंही घरी नाहीये आणि ते घरी नसताना गावछापला घरात घेतलं? तू कोणाची परमिशन घेतली? ती आलीच का आपल्या घरात? ही गोष्ट मॉम आणि ग्रॅनी आजीला माहितीये का? ग्रॅनी आजीने कशी तिला घरात घेतली? का आता नको नको ते प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलेलं असतं. तिला काही माहिती नाही, देणं घेणं नाही, किंवा ती काही करू शकत नाही, तरी आणि का तिला नको ते प्रश्न विचारत असते. कमळी मॅडम आल्यात, माहिती त्यांना. ए मूर्ख, सर्वंट कोणाची आहे? माझी. मला मॅडम म्हणायचं. ते कोण देतं? माझ्या घरची. आणि तिला मॅडम बोलशील का तिला मॅडम? इथून पुढे जर मॅडम बोलली ना तर तुला मारून टाकीन मी. खरंच मारी ना, धमकी समजू नको. काय बोलायचं तिला? गावछाप. गावछाप काय बोलशील तू? गावछाप, कळलं का? आणि इकडे ताट, मी खाते. आली मोठी गावछापला ताट द्यायला. अनिकाने आता ताट घेतलेलं असतं आणि ते ताट अनिका खाणार असते. इकडे आता कामिनी चरणला भेटून माघारी आलेली असते, पण तेवढ्यात तिचा फोन वाजतो. ती जेव्हा पर्समधून फोन काढते बघते तर काय, तर फोन तिचा नसतो, तो चरणचा फोन असतो. हिचा फोन चरणकडे आणि चरणचा फोन हिच्याकडे असं झालेलं असतं. आता ही गफलत झालेली आहे. हे चरणचा फोन माझ्याकडे, हे कामिनीच्या पटकन लक्षात आलेलं असतं. आता चरणच्या फोनवर बबलू कोण असतो त्याचा फोन आलेला असतो. कामिनी इतका राग येतो, अरे यार कुठे फसले मी. हॅलो हॅलो बबलू, मैं चरण नहीं, मैं कामिनी मैडम. कामिनी मैडम. बबलू बबलू, मैं कामिनी मैडम हूँ. फोन नंबर गलत हो गया है, गलत. फोन मत करो. कामिनी आता तोडकं मोडकं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. आप रखो फोन, आप रखो. कामिनीला जाम असं टेन्शन आलेलं असतं. तिचा फोन चरणच्या ताब्यात आहे. आता ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावलेली असते आणि कामिनी जरा निवांत होऊन चरण म्हणजे तिच्या फोनवर चरणच्या फोनवरून फोन लावलेला असतो. चरणने फोन उचललेला असतो. हॅलो कोण? कामिनी म्हणते कोण कोण काय चाललंय तुझं? मी आहे कामिनी मॅडम. बोला ना मॅडम. माझा फोन तुझ्याकडे राहिला आणि तुझा फोन माझ्याकडे आलाय चरण, लक्षात आलंय का तुझ्या? लवकर माझा फोन घेऊन ये, मी काही फार लांब गेलेली नाहीये. चरण म्हणतो हो लगेच आलो मॅडम, तुम्ही तिथेच थांबा, मी आलोच. चरण अगदी घाईघाईने तिचा फोन घेऊन निघालेला असतो. इकडे आता कामिनी इथं फोन बंद झाल्यावर फोन मध्ये बघत असते. तेवढ्यात काय साळक्या माळक्या दिसत्या चरणच्या फोन मध्ये. वा 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 चरण, मस्त मस्त. आताचा पूर्ण फोन ही चाळायला लागलेली असते. आता कामिनी त्या चरणचा फोन बघता बघता एक व्हिडिओ तिच्या पुढे येतो आणि तो व्हिडिओ बघितल्यावर हिला धक्काच बसतो. बापरे, हा व्हिडिओ माझ्याकडे, हा व्हिडिओ माझ्याकडेच असला पाहिजे, माझ्या हातातून कुठेही गेला नाही पाहिजे. कामिनी आता लगेच विचार करायला लागते, काही झालं तरी हा फोन मी त्याला देणारच नाही, हा व्हिडिओ माझ्याकडेच पाहिजे. त्यात तिने स्वतःच्या मोबाईलवर तो व्हिडिओ सेंड केलेला असतो आणि लगेच त्याचा फोन त्याला दिलेला असतो आणि तिचा फोन तिला मिळालेला असतो. आता चरण फोन घेतो आणि लगेच निघून गेलेला असतो. कामिनी रिलॅक्स होते. अरे बापरे, मी म्हणत होते आजचा दिवस खराब आहे, पण खराब नाही, माझ्यासाठी लकी नाही, धमाकेदार असा माझा दिवस होता आज. काय माझ्या हाती लागलंय ना हुकमाचा एक्का. बदलले ना, बरंच झालं एका दृष्टीने, माझ्यात भल्याचीच गोष्ट झाली. वाव, कामिनीला इतका आनंद झालेला असतो. स्वतः बरोबरच ती हसत असते. माझ्या हातात असा हुकमी एक्का लागलाय ना, आता लॉटरीच. कामिनी तुझी लॉटरी म्हणजे लॉटरी. इकडे आता अनिका ऋषी बद्दलचे स्वप्न बघायला लागलेली असते. ऋषी बरोबर घातलेला प्रत्येक क्षण अनिकाला आठवत असतो आणि स्वतःच ती रोमॅन्टिक झालेली असते आणि पॉझिटिव्ह असा विचार करत असते. त्याच्यावर प्रेम करत असते. तिला असं वाटतं की तोही माझ्यावर प्रेम करतो आणि तसंच ती आता बोलायला लागलेली असते. सगळं छान छान असं तिला रोमॅन्टिक असं वाटायला लागलेलं असतं. ती प्रेमात पडलेली असते आणि वेगळाच रोमॅन्टिक तिचा मूड तयार झालेला असतो. तिला सगळीकडे ऋषी ऋषी आणि ऋषीच दिसत असतो. ऋषीने तिला स्पर्श केलेला, ऋषीने तिच्या काहीतरी बोलणं, ऋषी ती जवळ घेतो किंवा कामानिमित्त काही टच झाला किंवा कामानिमित्त काहीतरी बोलतोय, प्रत्येक वेळेला अनिकाने काहीतरी वेगळाच अर्थ काढलेला असतो ऋषीच्या बद्दल. तो अगदी सहज आणि नॅचरल असा बोलायचा, पण अनिकाला वाटायचं की माझ्यावर प्रेम करतो म्हणूनच माझ्या जवळ येतो हा. अनिकाचा मोठा असा गैरसमज झालेला असतो. पण आता सध्या ती प्रेमात असते. कितीही कोणी समजावून सांगितलं ते काही तिला समजणार नसतं. दिली असते आणि मस्त गुलाबी गुलाबी अशी ती स्वप्न रंगवायला लागलेली असते. प्रत्येक ठिकाणी ऋषी ऋषी, ग्रीटिंग कार्ड, बुक, प्रत्येक गोष्टीवर तिला ऋषी दिसत असतो आणि ऋषीबद्दल छान छान असा विचार करत तिचा टाइम अगदी फास्ट असा चाललेला असतो.
अनिका आणि ऋषी बास दोघच असतात त्या बेडरूम मध्ये. आणि ऋषीचा विचार आणि अनिका एवढंच काय अख्ख्या बेडरूम मध्ये असतं. लगेच तिच्या मैत्रिणीला फोन लावलेला असतो. गेस कर तू मी काय करतीये. अगं बोल की अनिका. अगं मी माझ्या साठी ग्रीटिंग बनवतीये हार्ट शेपचं. इमॅजिन दॅट. स्वतः बनवते माझ्या साठी. बघा तू स्वतःहून. खूप प्रेम करते ग ऋषीवर, खूप प्रेम करते. अनिकाची फ्रेंड म्हणते वाव व्हेरी नाईस अनिका. एनिवे तू फक्त लोकेशनची अरेंजमेंट कर. आणि हो बाकी सगळी सुद्धा करायला लागणार. नुसते लोकेशन टाकून जमणार नाहीये तुला. सगळी अरेंजमेंट अगदी परफेक्ट अशी झाली पाहिजे. हा अनिका महाजन आहे ऍटलिस्ट, कळतंय ना. हो अनिका अजिबात टेन्शन घेऊ नको. बघ आता तुला सांगितलंय तेवढं काम कर. मी आता मला काम आहेत तेवढी कामं सगळी पूर्ण करते आणि मग तुझ्याशी बोलते. सध्या मला खूप काम आहेत. अनिकाला आता ऋषीसाठी स्पेशल असं ग्रीटिंग बनवायचं असतं हार्ट शेपचं. कसं काय तिला सुचतच नसतं एक्झॅक्टली काय करू, काय काय त्याला सगळं छान असं बनवायचंय म्हटल्यावर आता वेगवेगळ्या पद्धतीने ती विचार करत असते. आधी मी जेवण करते मग हे काम करते. अजून पुष्कळ वेळ आहे ना. आता अनिकाने जे ताट आणलेलं असतं कमळीचं त्याच्यातलं ती जेवणार असते. गावछापमुळे मलाही डाळ भात खायला लागणार आहे आज. अनिकाने ते डाळ भात पटापट पटापट संपवायला सुरुवात केलेली असते. त्यामध्ये काहीतरी विष टाकलेलं असतं रागिनीने विष टाकलेलं असतं कमळीसाठी. पण शेवटी तिच्याच मुलीने ते जेवलेलं असतं. अनिका म्हणते साधं डाळ भात आहे पण काही टेस्टी लागतंय, खूपच जबरदस्त. अनिका इतक्या आवडीने ते डाळ भात संपवते. अनिका आता स्वतःची समजूत काढते. मी प्रेमात येणार म्हणून सगळ्याच गोष्टी छान छान गोड गोड स्वीट स्वीट लागायला लागल्यात मला. आणि अनिकाला खरंच असं वाटतं मी प्रेमात आहे म्हणूनच हे डाळ भात इतकं सुंदर लागतंय. ती अजूनच आवडीने ते डाळ भात संपवण्याचा प्रयत्न करते. इकडे आता आजोबांना जेवण भरवत असते. आणि कमळी सगळ्या आतापर्यंतच्या घडलेल्या घटना गमती जमती सगळ्या काय सांगत असते आजोबांना. आजोबा सुद्धा तितकेच प्रेमाने कमळीच्या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकत असतात. एवढ्यात काय फोन आलेला असतो ऋषी सरांचा. कमळी म्हणते अहो आजोबा ऋषी सरांचा फोन आहे. कमळीने फोन उचललेला असतो. ऋषीने फोन लावलेला असतो. ऋषी म्हणतो कोण बोलतो. अहो ऋषी सर मी कमळी बोलतो. अच्छा कमळी तू काय करतेस तिथे. अहो काय झालं ऋषी सर अन्नपूर्णा आजी दिवसभर आज बाहेर गेल्यात म्हणजे बाहेर गावी. मग आजोबांच्याकडे म्हणजे त्यांना काय हवं नको बघण्यासाठी मला थांबायला लावलंय. माझ दिवसभर आजी येईपर्यंत मी त्यांच्याच घरी आहे. आजोबांच्याच तिथे मी आता बसलेली. बोला की ऋषी सर तुम्ही काय काम काढलं आजोबांच्या जवळ. काय नाही आजोबा एकटे मला माहिती होतं. काळजी वाटली म्हणून चौकशी करायची म्हणून फोन लावला. बाकी काय नाही ग. काय हवं नको बरं आहेत का म्हणून आपला फोन लावला सहज एक काळजीपोटी. म्हणतो आता तू आहेस ना मग काळजी करायचं काय कारण नाहीये. असू दे आता मी कशाला येतोय मग आहेस तू तर मग छान. कमी लगेच फोन चालू येतेच सांगते आजोबा ऋषी सरांनी तुमची विचारपूस करायला फोन लावलाय बरं. निवांत आहे आजोबा काही टेन्शन घेऊ नका ऋषी सर मी आहे ना मी सगळं बघतो. आजींचा पण आत्ताच फोन येऊन गेला. ऋषी म्हणतो कमळी एक आयडिया करायची का. आजोबांना दिवसभर घरात बसून कंटाळा आला असेल. संध्याकाळी मी कार घेऊन येतो मग आपण कुठेतरी गार्डनला वगैरे फिरायला घेऊन जाऊया आजोबांना. तुला कसं वाटतंय कमळी. म्हणते कसं आहे ना आजीसनी विचारायला पाहिजे की नाही मी कसं सांगणार बरं. आजींनी जबाबदारी दिली मग आजींना कशाला विचारायचं आणि काय म्हणणार आहे. आणि आजींना विचारण्यापेक्षा आजोबांना विचारताना बाहेर जायला आवडेल का बाहेर फिरायला नेलं तर बरं वाटेल का. ते सांगतील की हा नाही. कमळी म्हणते विचारतो मी आजोबाला. कमळी लगेच आजोबांना म्हणते ऋषी सर म्हणताय संध्याकाळी तुम्हाला जरा बाहेर फिरायला नेलं तर चालेल का. आता आजोबा सुद्धा हो म्हणालेले असतात. कमळी म्हणते चालतंय ना तुम्हासनी. आजोबा म्हणतात मान हलवतात आणि हो असं म्हणतात. बरं आजोबा. आता कमळीलाही आनंद होतो की आजोबांनी होकार दिलाय. कमळी लगेच सरांना सांगते सर आजोबा तयार आहेत बाहेर यायला ते हो म्हणालेत बघा. ऋषी म्हणतो ठीक आहे चालेल येईल मी संध्याकाळी मग जाऊया आपण सगळे बाहेर. हो सर या चालतंय की. कमळीने आता फोन ठेवलेला असतो ऋषी सरांचा. कमळीला पण खूप छान वाटलेलं असतं. आता ही सगळी आयडिया किंवा ऋषीने जो फोन लावलेला असतो आजोबांना ही कमळीचं आणि बंड्याचं डोकं असतं. कारण ऋषीचा जो राग आलेला असतो कमळीला तो राग घालवायचा असतो आणि त्यासाठी आता निंगी प्रयत्न करणार असते. ऋषीला मदत करणार असते निंगी. आता फोन बंद झाल्यावर ऋषी हसायला लागलेला असतो. ऋषी सर कमळीला तुमच्याबद्दल जो राग आहे ना तो घालवण्यासाठी रोज एक आयडिया सांगणार बघा आणि बरोबर तुम्ही तसंच करत जा. कमळी कसा सगळा राग विसरेन आणि पहिल्यासारखी तुमच्याबरोबर मैत्री करते की नाही तुम्ही बघतच राहा. ऋषीला आता निंगीने मदत केलेली असते आणि या गोष्टीचा ऋषीला खूप छान वाटतं. सगळं ठीक आहे निंगे पण तिचा गैरसमज दूर होणं सगळ्यात महत्वाचं आहे. होईल की हो सर सगळं होतंय बघा. तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय ना सर मग एवढं तर मी नक्कीच करू शकते ना. इकडे आता अनिका ती ग्रीटिंग बनवत असते आणि ऋषीची अगदी माळच जपत असते. सारखा तिला ऋषीच दिसत असतो. वाव मी ऋषी तुला आज प्रपोज करणार आहे. माझ्या सगळ्यात आनंदाचा दिवस आहे
अनिका जाम अशी खुश झालेली असते. आता ऋषीच्या समोर कसं जायचं, मग त्याला कसं प्रपोज करायचं, सगळी काही आता इथेच प्रॅक्टिस करून घेत असते. आणि स्वतःच्या मनालाच म्हणते, ऋषी तुला माहिती आहे का मी कशी येणार आहे तुला प्रपोज करायला. आता प्रॅक्टिस करत असते. ऋषी मी अशी तुझ्या समोर उभी राहील, मग तुझ्या डोळ्यात डोळे टाकून बघीन, मग तुला मी प्रपोज करीन. आता अनिका रोमॅन्टिक असं गाणं इमॅजिन करत असते आणि वाव, त्या सगळ्या गाण्यात अगदी हरवून गेलेली असते. अनिकाचा खूप आनंदाचा दिवस असतो. अनिका इतकी खुश असते, इतकी खुश असते, नो चिडचिड, नो भांडणं, काही नाही, अगदी छान आणि मूड खूप सुंदर असतो तिचा. पण अनिकाने रागिणीने कालवलेला डाळ भात खाल्लेला असतो आणि याचं तिला नक्कीच काहीतरी परिणाम होणार. छान छान अशी ग्रीटिंग बनवलेली असतात, खूप मेहनत घेतलेली असते त्यांनी, कारण ऋषीसाठी ग्रीटिंग बनवायचं असतं ना. आता ऋषी सुद्धा कमळीला भेटायचंय, कमळीला बाहेर घेऊन जायचंय म्हणून छान असा तयार झालेला असतो. आणि ऋषीच्या मनातही छान छान अशा कल्पना यायला लागलेल्या असतात आपल्या कमळीविषयी. छान तयार होऊन मस्तपैकी मूड मध्ये तो खाली आलेला असतो. खाली येतो तो काय, समोर असते आपली नयनतारा. कुठे निघाला इतका छान तयार होऊन ऋषी, छान दिसतोयस. तारा म्हणते छान आनंदात दिसतोय ना, त्याचं कारण काय ते विचारते रे मी. तारा त्याचा आनंद किंवा जो मूड छान असतो त्याचा फायदा घेते. रिधी मला कॉल कर ना, इतका छान आणि आनंदी आणि मूडही खूप छान आहे तुझा, प्लीज रिधीमाशी अगदी 2 मिनिटं बोल. नाही नको, तिच्याशी बोललो की माझा मूड आणि आनंद सगळंच निघून जाईल, प्लीज असं काय करतोय रे ऋषी, बोल की रिधीमाशी. ऋषी आता तिला नकार देतो आणि रागाराग तिथून निघून गेलेला असतो. पण नयनतारा म्हणते काय हे ऋषीचं चाललंय आणि ऋषीच्या डोक्यात काय असतं ना त्याचं त्याला माहिती. हा पोरगा काय वागतोय ना मला याचा अंदाजच येत नाहीये. हे ऋषीची सुद्धा काळजी आहे आणि स्वतःच्या इमेजची सुद्धा काळजी आहे मला. नयनतारा लक्ष द्यायला लागणार आहे ह्या पोराकडे. इकडे आता कमळी सुद्धा तयारीत असते, कारण ऋषी येणार असतो त्यांना घ्यायला. आणि कमळीवर आणि आजोबांवर बारीक लक्ष असतं ह्या रागिणीचं, कारण मी दिलेलं जेवण म्हणजे डाळ भात ह्या कमळीने खाल्लाय, नक्कीच याचा असर हिला होणार. अख्खी बाटली रिकामी केली तरी काही परिणाम झाला नाही या कमळीवर. इकडे आरडाओरडा सुरू झालेला असतो, मॉम प्लीज, मॉम ये मला वाचव. आता रागिणी अनिकाचा आवाज ऐकते, आता हिला काय झालंय. अनिकाच्या पोटात दुखायला लागलेलं असतं, रडत असते, आरडाओरडा करत असते, अगदी जोरा जोरात ती ओरडत असते. कमळी म्हणते काय झालंय, कोण ओरडायलंय. अनिकाचं पोट इतकं दुखायला लागलेलं असतं की खाली लोळायला लागलेली असते. कमळी म्हणते हा तर अनिकाचा आवाज आहे. आता रागिणी पळत पळत आलेली असते, अनु बेबी काय झालंय तुला, काय होतंय. रागिणी कमळी सगळेच आलेले असते पळत. नेमकी अनिकाला काय झाले, एवढी ओरडती आणि रडतीये काय. पोटात दुखतंय माझ्या. रागिणी म्हणते पोट, अगं तेच सांगतेय ना पोटात. रागिणीला म्हणते डाळ भात खाल्लाय ना त्याच्यामुळे मला होत असणार आहे. आता कमळी म्हणते मी आणि आजोबांनी सुद्धा तेच डाळ भात तीच भाजी चपाती खाल्ली, आम्हाला दोघांना बी काही झालं नाही आणि अनिकाला कसं काय होतंय. आता रागिणीच्या लक्षात आलेलं असतं की मी जे केलंय ते अनिकाने जेवलंय. आणि कमळी मात्र बिचारी विचार करत असते, कारण तिला या गोष्टी माहितीच नसतात. आता बघूया अनिकाला त्रास कशामुळे होतोय हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल का. जो डाव कमळीसाठी रचला होता तो अनिकावर उलटलेला असतो, म्हणजे रागिणी करायला गेली एक आणि झालं भलतंच. आता बघूया मित्रांनो याचा नेमकी काय सगळ्यांना असर होतो किंवा सत्य कळेल तेव्हा रागिणीची काय अवस्था होईल. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.